तुमची स्लीप, तुमचा व्यायाम आणि खाण्याचा पॅटर्न याला जर का कुठे एखाद्या ठिकाणी भोग पडलं, तर ते आपल्याला शिवता पण आलं पाहिजे. ते जेवढं लवकर शिवाल तेवढं वजन स्थिर राहील. ते आपल्याला शिवता आलं नाही, तर ते परत वाढणार आहे आणि पुढे वाढलेल्या वजनाला परत मागे यायला सेम प्रक्रिया करावी लागणार आहे. त्याच्यामुळे ही सेम प्रक्रिया करताना व्यवस्थित झाली, तर ते परत जागेवर टिकतं. कारण असे पण पेशंट आहेत, की जे म्हटले, की 3 किलो वाढून आलो, पुढचे 15 दिवस व्यवस्थित सांगितलेलं परत केलं आणि ते 3 किलोचा 2.5 किलो तरी कमी झालाय, अर्धा किलो होईल अजून कमी. थोडा इकडे-तिकडे होणार आहे. कारण हा जो प्रकार आहे, हा काही तुम्ही 500 कॅलरी जास्त खाल्ला म्हणून 1 किलो वाढलंय म्हणून परत ते वाढत जाणार आहे, असं नाहीये. त्या 500 कॅलरीला तुम्ही कॉम्पेन्सेट केलं तर ते खाली पण येणार आहे. पण तुमची झोपच सुधारली नाही, तुमचा स्ट्रेसच नाही आटोक्यात आला, तर मग त्याला पण ते लवकर दाद देणार नाही. त्याच्यामुळे चौकोन जर तुम्ही व्यवस्थित शिवला, तुमचा जर का व्यवस्थित पूर्ण केला, तर त्या चौकोनात तुमचं वजन पण स्थिर राहायला मदत मिळते. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.